पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय। त्यांनी पंढरपुरात काढलेल्या पदयात्रेला पंढरपूर शहरातील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला असून काल व आज 2 दिवस पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या भागात अनिल सावंत हे लोकांमध्ये जात प्रचार करतायत। दादा, सलग दुसरा दिवस आहे तुमची पदयात्रा चालू आहे, लोकांमधून चांगला प्रतिसाद आहे। लोकांची ज्यावेळेस तुम्ही भेटता त्यावेळेस काय कोणते विषय तुम्हाला लोक सांगतायत, काय अडचणी आहेत? पदयात्रेचा दुसरा दिवस आहे, चांगला प्रतिसाद आहे। प्रत्येक लोकांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचतोय आणि प्रत्येक माणूस म्हणतोय की आम्ही शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे, महाविकास आघाडी सरकारच्या बरोबर आहे, असं लोकांचं म्हणणं येत आहे। काही अडचणी लोकांकडून येत आहेत? काही स्थानिक अडचणी आहेत, पिण्याच्या पाण्याच्या, रस्ता, गटरी, हे कॉमन लोकांच्या अडचणी आहेत, ते लोक सांगतायत आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्या गोष्टी सगळ्या होऊन जातील असं आम्ही त्यांना सांगतोय आणि लोकांचा विश्वास वाढतो। आव्हान कोणाचं वाटतं, परीक्षा की बालके की अवतडे? आणि आम्हाला आव्हान कोणाचंच वाटत नाही। महाविकास आघाडीच्या बरोबर जनता आहे आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांच्याबरोबर असल्यामुळं आव्हान आम्हाला कोणाचं वाटत नाही। तुमचे जुने फोटो एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यासोबतचे जुने जे फोटो आहेत ते फोटो भालके समर्थक फोटो तर व्हायरल करतायत, मात्र जे भगीरथ भालके शरद पवारांना सोडून BRSमध्ये गेले आणि आता उमेदवारी मिळवण्यासाठी सातत्याने ते हेलपाटे घालत होते, कसं बघताय याकडे तुम्ही? तुमच्याकडे अशा पद्धतीनं टीका होते म्हणून सोशल मीडियाच्या मार्फत जुने फोटो। आता तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे, कारण त्यांनी बाकीचे कितीतरी पक्ष बदलले असे लोक बोलतात आणि माझ्या माहितीप्रमाणे तसंच आहे। मी काही कुठल्याही पक्षात नव्हतो, एक माझं कुटुंब आहे, कुटुंबातले काही सदस्य इतर पक्षामध्ये आहेत, पदावरती आहेत, ह्याचा अर्थ अनिल सावंत कुठल्याही पक्षात नव्हता। मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि त्यांचा सभासद झालो आहे आणि त्यांचा उमेदवार आहे, त्याच्यामुळं त्यांचे फोटो येणं साहजिक आहे। आणि आत्ता मी फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या गटात आहे, अधिकृत महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, त्याच्यामुळं हा प्रश्न त्यांना केला तर माझ्यापेक्षा ते उत्तर चांगले देतील। शिंदे गटाचे तुम्ही सदस्य नाहीत? नाही, शिंदे गटाचा मी कधीच सदस्य नव्हतो आणि इतर कुठल्याही पक्षाचा सदस्य नव्हतो। माझ्या आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच गटाचा मी सदस्य पण झालो आणि उमेदवार पण झालो। मैत्रीपूर्ण लढत मिळत कुठं तर महाविकास आघाडीनं कुस्ती होते। महाविकास आघाडीचा कालही माननीय आमचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांची सभा झाल्यानंतर माढ्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला घोषित केलेला आहे, त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी आम्ही गौण समजतो।